we are looking disaster management. And before that, let us learn nature and scope of disaster. In which stages we have to consider the incidence of disaster. First is the pre-disaster phase. Pre-disaster phase is related with the phase before the happening of disaster. डिझास्टरच्या हॅपनिंगच्या पूर्वी जे जे आपल्याला उपाययोजना करायला लागतं त्याला आपण प्री डिझास्टर फेज मध्ये मोडतो. त्यानंतर वॉर्निंग फेज ऍट द टाइम ऑफ इन्सिडन्स ऑफ डिझास्टर. डिझास्टरच्या इन्सिडेंटच्या वेळी आपल्याला काही वॉर्निंग्स प्रोव्हाइड करावं लागतात, लोकांना अवेअर करावं लागतं. आणि अशा या वॉर्निंगची जी फेज आहे ती ऍट अ टाइम ऑफ इन्सिडन्स ऑफ डिझास्टर असते. त्यानंतर आफ्टर डिझास्टर इमिजिएट जी स्टेज आहे ती इमर्जन्सी फेज. डिझास्टर जस्ट झालेला आहे आणि इमर्जन्सी फेजला जे अतिशय महत्वाची फेज आहे की ज्याच्यामध्ये लोकांची जास्तीत जास्त लाईफचं सेव्हिंग होऊ शकतं आणि म्हणून इमर्जन्सी फेजचा विचार हा अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर इमर्जन्सी फेज नंतर असणारी पुढची जी फेज आहे ती रिहॅबिलायटेशन फेज. रिहॅबिलायटेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये लोकांना ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पुरवायच्या आहेत, त्याचं पुनर्वसन करायचं आहे. जिथं डिझास्टर हॅपन झालेला आहे, डिझास्टर घडलेला आहे त्या ठिकाणापासून त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं गरजेचं असतं. त्यानंतरची महत्वाची फेज म्हणजे रिकव्हरी फेज. रिकव्हरी ऑफ वॉटर, कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पूर्ववत करून देणे, सगळ्या गोष्टीच्या सुविधा ज्या आहेत बेसिक नीड्स लोकांच्या पूर्ववत करून देणे ही सगळ्यात महत्वाची फेज आहे. आणि त्यानंतर ज्या गोष्टी पूर्णपणे डॅमेज झालेल्या आहेत अशा गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ हाऊसेस असतील, बिल्डिंग असतील, स्कूल्स असतील किंवा रोड्स असतील अशा सगळ्या गोष्टींचं रिकन्स्ट्रक्शन करण्याची फेज. आता ह्या तीन गोष्टी ज्या ग्रीन मध्ये दाखवल्या त्या इम्पॉर्टंट फॉर सिटीजन्स, नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनाशी निगडीत किंवा ऍडमिनिस्ट्रेशनशी निगडीत आहेत. तर ग्रीन मध्ये दाखवलेल्या इमर्जन्सी फेज, रिहॅबिलायटेशन फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज या सिटीजनसाठी महत्वाच्या आहेत किंवा प्रत्यक्षात विक्टीमसाठी किंवा विक्टीमच्या आसपास असणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता फेज ऑफ इमर्जन्सी. इमर्जन्सी फेज मध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. मॅक्झिमम लाईव्ह कॅन बी सेव्ह बाय क्विक ऍक्शन. आपण काल हा पार्ट पाहिला, जरा फास्ट बघूया. मॅक्झिमम लाईफ आपण सेव्ह करू शकतो. व्हेरियस ऍक्शन्स सच लाईक सर्च, रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड हेल्प, देन रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, देन रिमूव्हिंग पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरिया. ह्या सगळ्या ऍक्शन्स ज्या आहेत ह्या सगळ्या ऍक्शन्स आपल्याला इमर्जन्सी फेजला करावे लागतात. म्हणजे एकतर जे जिवंत आहेत त्यांचा सर्च करणे, त्यानंतर ज्यांचं रेस्क्यू करायचं आहे, ज्यांना संकटातून बाहेर काढायचं त्यांना तिथं विशिष्ट ऑपरेशन्स राबवून त्यांना रेस्क्यू करायचं आहे. त्यानंतर जे इंज्युअर्ड झाले त्यांना मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड करायचं आहे किंवा अगदी तातडीने त्या ठिकाणी फर्स्ट एड हेल्प पुरवायची आहे. त्यानंतर कम्युनिकेशन सर्व्हिसेस ज्या आहेत, मोबाईलच्या असतील किंवा रोड लाईन्स असतील तर त्या पुन्हा रिस्टोर करायच्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात का होईना किंवा तिथं मदत पोहोचेल अशा पद्धतीने तिथं कम्युनिकेशन सर्व्हिसेस रिस्टोर करायच्या आहेत. त्यानंतर अफेक्टेड एरिया मधले जे पीपल आहेत त्यांना तिथून बाजूला म्हणजे त्या एरियापासून, डॅमेज्ड एरियापासून बाजूला काय करायचं आहे तर त्यांना रिहॅबिटाईट करायचं आहे, त्यांना दूरच्या ठिकाणी पुनर्वसित करायचं आहे. अशा सगळ्या ऍक्शन्स या इमर्जन्सी फेज मध्ये येतात. आता इमर्जन्सी फेज ही कशी आहे बघा. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज. जर समजा इमर्जन्सी फेज ही योग्य पद्धतीने अप्लाय झाली तर अनेक लोकांचे जीव वाचणार आहे आणि डिझास्टरची ग्रॅव्हिटी ही कमी होण्यासाठी मदत होणार आहे. परंतु जर इमर्जन्सी फेज व्यवस्थित राबवली गेली नाही तर अनेकांचे जीव त्याच्यामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळं ह्या डिझास्टर मध्ये इमर्जन्सी फेज अतिशय महत्वाचे आहे की ज्यामुळे ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर ही कन्सिडर करण्यात येते. ट्रान्झिशनल फेज, ज्याला रिहॅबिलायटेशन फेज असं म्हटलं जातं, जे इमर्जन्सी फेजच्या नंतर तातडीने त्या ठिकाणी काही बदल करावे लागतात, तातडीने लोकांचं पुनर्वसन करावं लागतं, हे ट्रान्झिशनल फेज मध्ये येतं. रिहॅबिलायटेशन मीन्स रिस्टोरिंग नॉर्मल लाईफ. एक दैनंदिन जीवन जे आहे
विशिष्ट गरजा ज्या लोकांच्या आहेत, अन्न वस्त्र निवारा असेल किंवा कम्युनिकेशन असेल, ह्या सगळ्या गरजा त्यांना प्रोव्हाइड करायचे, त्यांची नॉर्मल लाईफ ही सुरू करायची आहे, यासाठी ही फेज महत्वाची आहे. मग यामध्ये क्लिअरिंग ऑफ डेब्रिसेस, म्हणजे जो रबिश वगैरे विटांचा ढिगारा, मातीचा ढिगारा हा साठलेला असेल, भूकंपामुळे असेल किंवा लँडस्लाइडमुळे असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो डेब्रिस तयार झालेला आहे तो क्लीन करायचा आहे. त्या परिसरामध्ये जे दुर्गंधी पसरली असेल तशी स्वच्छता करणे गरजेचं आहे. रिस्टोरिंग वॉटर सप्लाय हा पूर्ववत करायचा आहे. रिपेरिंग ऑफ रोडचं रिपेरिंग करायचं आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ विक्टिम्स, जे विक्टिम्स आहेत ऍक्च्युली ज्यांच्यावरती या डिझास्टरचा डायरेक्ट परिणाम झालेला आहे, अशा विक्टिम्सचं रिहॅबिलिटेशन करायचं आहे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करायचं आहे. इट इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस फेज. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रिहॅबिलिटेशन ऑफ विक्टिम्स. अदर इन्स्टिट्यूट्स ऑफर्स द मॉनिटरी अँड अदर टाइप्स ऑफ हेल्प टू सच पीपल्स. म्हणजे एक्सेप्ट द गव्हर्नमेंट एजन्सीज, गव्हर्नमेंटच्या एजन्सीज शिवाय अनेक असे काही म्हणजे एनजीओच्या असतील, नॅशनल ऑर्गनायझेशन असतील किंवा इतर काही इन्स्टिट्यूट असतील, त्या सुद्धा तातडीने मदत पोहोचवत असतात. आपल्याला माहिती आहे भूकंप झाला किंवा पूर आला तर अनेक अशा इन्स्टिट्यूट ह्या अग्रेसर होत असतात, पुढे येत असतात आणि त्या विक्टिम्सला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होत असतात. तर अशा या अदर इन्स्टिट्यूटचं जे मॉनिटरिंग आहे किंवा त्यांची जी मदत आहे ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे या रिहॅबिलिटेशन फेज मध्ये. इट हेल्प्स टू सूथ द मेंटल स्ट्रेस, म्हणजे त्या लोकांचा काही सर्वस्व हरवलेलं आहे असं म्हटलं तर हरकत नाही, आणि सर्वस्व हरवल्यामुळे मेंटल स्ट्रेस मध्ये असणाऱ्या लोकांना लवकरात लवकर जर पुनर्वसन केलं तर त्यांच्या मनावरील स्ट्रेस जो आहे तो कमी होण्यात मदत होत असते. या उलट जर या फेज मध्ये काम व्यवस्थित झालं नाही तर या लोकांच्या मध्ये मेंटल स्ट्रेस वाढत असतो किंवा त्यांचं जे आयुष्य आहे ते आधीच बर्बाद झालेलं आहे आणि रिहॅबिलिटेशन न झाल्यामुळे ते जगण्यास सुद्धा त्यांना अनेक अडचणी येत असतात. मग अशा वेळी रिहॅबिलिटेशन फेज जे आहे ते अतिशय महत्वाचे आहे आणि त्यामुळे तात्पुरतं का होईना त्यांच्या मेंटल स्ट्रेस मधून त्यांचं सांत्वन होत असतं. काही वेळेला अशा लोकांना परमनंट मीन ऑफ अर्निंग, म्हणजे अर्निंगचा सोर्स सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात किंवा कायमस्वरूपी स्वरूपात अर्निंगचा सोर्स उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यांचं समजा रोजगार असेल तो बुडालेला असतो, एखादी कंपनी जी आहे त्या ठिकाणची परिसरातली ती डिस्ट्रॉय झालेली असते आणि त्यामुळे परमनंट मिनिंगचा सोर्स हा त्यांचा जो आहे तो पुन्हा एकदा त्यांना ऑफर करणं गरजेचं असतं. लाईव्हलीहूड अँड दिस इज ट्रू हॅबिलिटेशन, अर्निंगचा सोर्स परत द्यायचा आहे, त्यांचं लिव्हिंगहूड जे आहे ते पुन्हा म्हणजे राहणीमान त्यांचं पूर्ववत करायचं आहे आणि त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचं आहे. तात्पुरत्या स्वरूपात जे केलेलं असेल त्यापेक्षा खऱ्या अर्थाने पुनर्वसन करणं हे महत्वाचं आहे. रिकन्स्ट्रक्शन फेज, आता ही सुद्धा एक रिहॅबिलिटेशन नंतर येणारी सगळ्यात महत्वाची फेज की ज्याचा संबंध नागरिकांशी आहे किंवा प्रत्यक्षात विक्टिमशी सुद्धा आहे. हायली कॉम्प्लिकेटेड फेज आहे, अनेक वर्ष किंवा अनेक महिने याचं काम चालतं. दिस फेज बिगिन्स आफ्टर द ट्रान्झिशनल फेज. रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या बिल्डिंग्स असतील त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणे, फॅसिलिटीज लाईक रोडच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, रोड पूर्णपणे डिस्टर्ब झाले असतील किंवा डिस्ट्रक्ट झाले असतील तर त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करणे. अँड वॉटर सप्लाय फॅसिलिटीज, वॉटर सप्लायच्या फॅसिलिटीज रिस्टोअर करणे, समजा पूर्णच उद्ध्वस्त झाले असतील तर पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. फार्मिंग प्रॅक्टिसेस शुड बी रिस्टार्टेड. बहुसंख्य शेतकरी या त्या परिसरातले फार्मिंग वरती डिपेंड असणार आहेत, तर त्यांची शेती कशी पूर्ववत होईल याकडे पण ऍडमिनिस्ट्रेशनला अटेन्शन प्रोव्हाइड करावं लागतं. इट टेक्स लॉंग टाइम फॉर रिकन्स्ट्रक्शन, एस्पेशली सम मंथ्स और सम इयर्स ऑल्सो. तर काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षामध्ये सुद्धा हे रिकन्स्ट्रक्शनचं काम हे चालू राहतं. रिझन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर, डिझास्टरची मॅनेजमेंट का करायची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्हाय इट इज नीड टू मॅनेज द डिझास्टर, तर सगळ्यात महत्वाचं आहे ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. इथं प्लॅनेट झाले तर प्रॉपर्टी पाहिजे.
तर याच्यामुळे जर मॅनेजमेंट केली नाही तर लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की प्रॉपर्टीचं नुकसान झाल्यामुळे लोक अंडर मेंटल स्ट्रेस येत असतात. लाईफचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा डिझास्टरची ग्रॅव्हिटी वाढत असते. या सगळ्या गोष्टीमध्ये मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचे आहे. नॅचरल इनबॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू द ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बिईंग. म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेपेक्षा ग्रीड म्हणजे हाव म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीची हाव मनुष्याची जी आहे ती वाढत आहे आणि त्यामुळे नॅचरल इनबॅलन्स आपल्याला दिसून येतो, एन्व्हायरमेंटचा इनबॅलन्स दिसून येतो आणि त्यामुळे सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ओल्ड प्रॉब्लेम्स लाईक इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इट्स इन्क्रीजिंग नीड्स ऑफ इमर्जिंग प्रॉब्लेम्स, म्हणजे त्या गरजा त्यांच्या लोकांच्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागवायच्या आहेत. वाढणारी लोकसंख्या ही सुद्धा फार मोठी संख्या आहे आणि ह्या सगळ्यांच्या गरजा भागवण्यामध्ये सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम्स येत असतात आणि त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट महत्वाचे आहे. सच डिझास्टर्स हॅव बीन इन्क्रीजेस आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ह्या डिझास्टर मध्ये म्हणजे एक स्पेशली मॅनमेड डिझास्टर मध्ये भर पडताना दिसते. टेररिझम बघा, दुसऱ्या वर्ल्ड वॉरने जगाला काय दिलं? टेररिझम दिलं. त्यानंतर माणसामध्ये होणारे भांडणं असतील किंवा दोन दोन कंट्रीज मध्ये होणारी भांडणं असतील, वॉर्स असतील, हे सगळं दुसऱ्या महायुद्धानंतर जे इफेक्ट आहे ते दिसून यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक कंट्रीज मध्ये असणारा दुरावा हा निर्माण झालेला आहे. शेजारी नेबरिंग कंट्रीज मध्ये असणारं जे रिलेशन आहे ते रिलेशन कुठेतरी खराब झालेलं दिसून येतं आणि त्यामुळं सतत वॉर किंवा सतत एकमेकावरती दहशतवादी हल्ले अशा प्रकारच्या सिच्युएशन तयार होत असतात आणि त्यामुळं डिझास्टर मॅनेजमेंट महत्वाचे आहे. इनस्टॅबिलिटी रिझन लाईक इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी तयार होते डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये. त्यानंतर रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस, म्हणजे रेसिडेन्शियल जे डिफरन्सेस आहे की कोण कुठे राहतो यानुसार प्रदेशानुसार जे डिफरन्सेस आहेत ते तयार होत असतात. वेगवेगळ्या रिलिजनच्या लोकांमध्ये जे आहे ते भीतीमय वातावरण तयार होत असतं. समजा हिंदू असतील, मुस्लिम असतील, सिख असतील, ईसाई असतील, पारशी असतील, ख्रिस्त असतील, हे सगळ्या लोकांच्या मध्ये ते एकत्र राहत असताना कुठेतरी रिलिजियस डिफरन्स जो आहे तो निर्माण झालेला दिसून येतो. शिवाय अमुक एका प्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती किंवा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा प्रकारचे जे बॉर्डर्स आहेत ते लोकांच्या मध्ये, बाउंड्रीज जे आहेत लोकांच्या मध्ये तयार झालेले दिसून येतात आणि त्यामुळे सुद्धा डिझास्टर, मॅनमेड डिझास्टर घडण्याची शक्यता दिसून येते. आपण आणि आणखीन असं बघतो की आता नक्षलवाद्यांनी परवा 22 पोलिसांना काय केलं, आपल्या 22 पोलीस त्यांच्याशी लढताना शहीद झाले. म्हणजे हे सुद्धा आपल्याच लोकांनी आपल्या लोकांच्या विरुद्ध पुकारलेलं एक युद्धच आहे, वॉर आहे. इनसाइड कंट्री अल्सो देअर इज अ वॉर. आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा वॉरची शक्यता असते. इन्सिडेन्सेस लाईक टेररिझम, ऍबडक्शन म्हणजे फोर्स्ड मायग्रेशन दिसून येतं. काही गोष्टी समजा रोड्स तयार करायच्या आहेत किंवा डॅम्स बांधायचे आहेत त्यासाठी फोर्स्ड मायग्रेशन केलं जातं. टेररिझम सारखा इन्सिडेंट असेल आणि लोकांच्या राहणीमानामध्ये सोशल डिफरन्सेस असते. कोण जास्त श्रीमंत आहे, कोण खूप गरीब आहे, तर गरीब लोकांना श्रीमंताकडून होणारा त्रास असेल. या सुद्धा गोष्टी ज्या आहेत या गोष्टीमध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. 2 मिनिट. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स. आता आपण आपल्यातले बहुसंख्य शेतकरी आहेत. वेअर मेनी पीपल्स आर रिलेटेड टू फार्मिंग अँड इन दॅट फार्मिंग वी नीड्स केमिकल्स. किंवा बहुसंख्य लोक हे केमिकलचाच यूज करत असतात ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. का तर जर सेंद्रिय शेती असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असेल तर त्यासाठी लागणारा पैसा जो आहे तो अफाट असतो किंवा खूप जास्त असतो आणि त्या मानाने केमिकल्स हे बाजारामध्ये स्वस्त मिळत असतात. किंवा काही केमिकल्स जे कमी हार्मफुल आहेत पण युजफुल आहेत अशांची किंमत मात्र खूप जास्त असते. त्यामुळे अशा हार्मफुल केमिकल्स जे आहेत हे अशा कंट्रीजमध्ये, ज्याला आपण वेल डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. का तर ते हाय केमिकल्स असेल तर त्याचा खर्च बिअर करू शकत नाहीत.
आणि त्यामुळे अशा हार्मफुल केमिकल्स च्या आहारी जाणारे देश जे आहेत किंवा तिथले लोक आहेत त्यांच्या बॉडीमध्ये अनेक डिफेक्ट तयार होताना दिसून येतात. However, production of earlier same or those chemicals which can wipe out human race is common developing and poor countries. पोअर कंट्रीज मध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये आपल्याला दिसून येतं की हार्मफुल केमिकल जरी ते बॅन असतील किंवा ज्याचे इफेक्ट दिसून येत असतील तरी सुद्धा तेच वापरले जातात. नाईलाजास्तवर अशा पद्धतीने वापर केला जात असतो. तर यासाठी सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट महत्वाचे आहे. आपण एक इथं बघतोय की लँडस्लाइड ऑफ माळीन आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुणे 2014 मध्ये झालेली घटना आहे. आणि या घटनेमध्ये आपल्याला बघितलं आपण दुसऱ्या पद्धतीने बघतो जिल्हा परिषदची शाळा जी आहे पूर्णतः उद्ध्वस्त झालेली होती आणि ती शाळा ही दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आली. लँडस्लाइडचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला या चित्रामधून दिसून येतो. याच्यामध्ये सुद्धा खूप लोकांची हानी झालेली होती. प्रशासनाची मदत पोहोचण्याच्या आधी तिथल्या स्थानिक लोकांनी भरपूर प्रकारे मदत या लोकांना केली होती किंवा विक्टिम्सला केलेली होती. आता अजून आपण बघूया रिझन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. अनदर सच अ थ्रेट टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स पासून सुद्धा माणसाला सदैव एक टांगती तलवार असते, सदैव भीतीचं वातावरण असतं. या रेडिएशन मध्ये काही लिकेज होईल का किंवा रेडिएशन जर फॉल्टी झालं तर त्याचा परिणाम तिथल्या लोकवस्तीला तिथल्या ह्युमन बिईंग्सला भोगावं लागणार आहे. किंवा अचानक होणाऱ्या लिकेजमुळे जर ब्लास्ट झाला तर त्याच्यामुळे होणारी सुद्धा हानी खूप प्रचंड असते. अशा प्रकारचे अनेक घटना झालेल्या आहेत. जसे की रशियामध्ये चॉर्नोबिल मध्ये जी घटना आहे रेडिएशन लिकेज झालं आणि ब्लास्ट झाला, ती घटना सुद्धा खूप प्रचंड हानी पोहोचवणारी घटना आहे. की मॅनमेड डिझास्टरच आपल्याला याला म्हणता येईल. इट्स इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स्ड. इल इफेक्ट म्हणजे काय तर कायमस्वरूपीचा आजार, कायमस्वरूपी दुखणं हे त्या लोकांच्या मध्ये तयार होत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या चालू राहतं. नागासाकी हिरोशिमावरती हल्ला झाला त्यानंतर ॲटॉमिक इफेक्ट जो आहे तो त्यांच्या बॉडीमध्ये आजही जो हेरिडिटीने आहे तो प्रसारित होत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो स्थलांतरित होत आहे. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. Nowadays, many countries are equipped with the atomic energy. Out of this, risk of radiation leakage is increasing due to carelessness. म्हणजे ज्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं त्या प्रिकॉशन्स न घेतल्यामुळे आणि लोकांच्या मध्ये केअरलेसनेस दिसून येत असल्यामुळे अशा प्रकारच्या लिकेज होत असतात. भोपाळ दुर्घटना सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. एक्स्पेशली ॲटॉमिक एनर्जी प्लांट जो आहे तो इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी तयार झाला, परंतु अलीकडे ॲटॉमिक एनर्जी जनरेशन जे आहे त्यामध्ये सुद्धा कंट्रीज मध्ये स्पर्धा वाढत आहे किंवा एक कंट्री दुसऱ्याशी ॲटॉमिक एनर्जीच्या रेसमध्ये ॲटॉमिक एनर्जीच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामुळे ही जी रिस्क आहे ती रिस्क दिवसेंदिवस वाढतच आहे आणि लोकांचाही केअरलेसनेस यामध्ये दिसून येत आहे आणि म्हणून डिझास्टर मॅनेजमेंटची गरज आहे. आता डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स त्याचा नेमका अर्थ काय? देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट करतानाच पब्लिक पार्टिसिपेशन फार महत्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट इज अनादर प्रिव्हेन्शन, आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर or making arrangement to face that disaster or at least achieve the abilities to face it. 3 टप्प्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. एक तर डिझास्टर प्रिव्हेंट करायचा आहे, मग मॅनमेड डिझास्टर असेल किंवा नॅचरल डिझास्टर आहे तो कसा प्रिव्हेंट करता येईल. त्यानंतर दुसरी स्टेज जी आहे किंवा दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट. जर डिझास्टर घडला तर त्याला कसं फेस केलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. ऍटलिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट. म्हणजे डिझास्टर घडो किंवा न घडो पण तिथल्या पब्लिक किंवा तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यामध्ये अशा ॲबिलिटीज तयार करता येतील की डिझास्टर जर झाला तर ते चांगल्या सक्षमतेने त्या डिझास्टरला फेस करू शकतील. डिझास्टर मॅनेजमेंट देर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस ऑफ प्रॉपर्टी असेल, लॉसेस ऑफ लाईफ असेल. तो जो आकडा आहे
ती स्ट्रेंथ जी आहे ती मिनिमाइज करण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट महत्वाचे आहे. वाय डिझास्टर मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट और व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे आपण पाहतोय. डिझास्टर्स आर नेव्हर प्लॅन्ड बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन अ प्लॅन्ड मॅनर. सगळ्यात महत्वाचं आहे. डिझास्टरचं प्लॅनिंग आपण करू शकत नाही, आपल्याला महत्वाचं आहे, किंवा डिझास्टरचं प्रेडिक्शन सुद्धा करू शकत नाही आपण, परंतु आपण हे नक्कीच करू शकतो की व्यवस्थित प्लॅनिंग करून डिझास्टरमुळे होणारे लॉसेस जे आहेत त्याला प्रिव्हेन्शन करू शकतो किंवा लॉसेस जे आहेत ते मिनिमाइज करू शकतो. ॲबिलिटी टू फेस डिझास्टर्स थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन्स अँड अनालायसिस ऑफ डेटा. एखाद्या प्रदेशामध्ये सतत डिझास्टर होत असेल तर त्याचा अनालिसिस करून त्या डिझास्टरची स्ट्रेंथ किती आहे किंवा काय परिणाम होतो, कोणत्या स्पॉटला परिणाम होत आहेत किंवा हाय स्पॉट असे जे आहेत, रेड स्पॉट म्हणूया आपण, हे रेड स्पॉट कॅच करणे. समजा भूकंपाचं क्षेत्र कोणतं आहे ते रेड स्पॉट कॅच करणे, त्याचं अनालिसिस करणे, किंवा मागच्या वेळी कशी मदत प्रोव्हाइड झाली त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या का तो डेटा अनालाइज करणं आणि त्याच्यावरती वर्क करून चांगल्या प्रकारे जे प्रिव्हेन्शनचा जो मॅनेजमेंटचा जो डाटा आहे तो तयार करणे किंवा ऍक्शन प्लॅन तयार करणे हे फार महत्वाचं आहे. ॲबिलिटी टू फेस डिझास्टर थ्रू सायंटिफिक केअरफुल ऑब्झर्वेशन. सायंटिफिकली ऑब्झर्वेशन करणं महत्वाचं आहे आणि केअरफुल ऑब्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. शिवाय मागच्या वेळीचा डेटा आहे त्याचं अनालिसिस करून आपला जो ऍक्शन प्लॅन आहे तो काय म्हणूया आपण की रियूज करणे किंवा रिमॅनेज करणे हे फार महत्वाचं आहे. प्रिपेरिंग ऍक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट. म्हणजे डिझास्टर झाल्यानंतर मग ऍक्शन प्लॅन तयार करायचा, त्याच्यासाठी मिटिंग घ्यायच्या. मला वाटतं सुनामीच्या वेळी अशी परिस्थिती होती की सुनामीचा कहर चालू होता आणि दिल्लीमध्ये जे काही मंत्रिमंडळ होतं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन होतं त्यांच्या मीटिंग त्या ठिकाणी चालू होत्या. हे जर समजा सुनामी सारखी परिस्थिती उद्भवू शकते, त्याचा ऍक्शन प्लॅन जर तयार असता तर एकाच सेकंदामध्ये काम सुरू झालं असतं. म्हणजे अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले कारण ऍक्शन प्लॅन लवकर तयार होत नव्हता. काही वेळेला हे इन्सिडेंट सुद्धा नवीन असतात, लोकांसाठी अगदी नवीन असतात आणि त्यामुळं नवीन असणाऱ्या इन्सिडेंटला सुरुवातीला खूप हानीला सामोरं जावं लागतं. नंतर नंतर त्यांच्या ऍक्शन प्लॅन मध्ये सुधारणा होत जाते आणि क्विक ऍक्शन सुद्धा येत असतात. So preparation of action plan through study of various aspect like preventive measure, rehabilitation, reconstruction. तिन्ही स्टेज मध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय काम करायचंय, त्यानंतर ऍक्च्युली इमर्जन्सी फेजला रिहॅबिलिटेशनला काय काम करायचंय आणि रिकन्स्ट्रक्शन वर्क कसं करायचं ह्याच्यामध्ये सुद्धा ऍक्शन प्लॅन करणं गरजेचं आहे. एक्झिक्युटिंग दॅट प्लॅन इज नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. काही वेळेला बघा मॉक 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 जे आहे मॉक मॅनेजमेंट टेस्ट सुद्धा करावी लागते किंवा आपण त्याला म्हणतो मॉक टेस्ट ऑफ डिझास्टर ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅनची मॉक टेस्ट सुद्धा करावी लागते. म्हणजे जणू काही आता एखाद्या प्रदेशामध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेलाच आहे अशा पद्धतीने तो ऍक्शन प्लॅन एक्झिक्यूट केला जातो. लक्षात घ्या. म्हणजे अचानक त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे तर मदत कशी प्रोव्हाइड करता येईल, सिच्युएशन आता घडलेलीच आहे, डिझास्टर घडलाच आहे असं समजून आपला ऍक्शन प्लॅन एक्झिक्यूट करायचा, त्यामध्ये काही त्रुटी राहतात का हे पाहायचं, असं सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रयत्न करत असतं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आपण काल पाहिलं. त्याच्यामध्ये डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड बाय ह्युमन बिईंग ड्युरिंग द कॅलॅमिटीज हे सगळं पाहिलेलं आहे आपण. प्री डिझास्टर मध्ये काय करायचं हे पण महत्वाचं आहे. पोस्ट डिझास्टर मध्ये काय करायचं हे पण महत्वाचं आहे. प्री डिझास्टर मध्ये आपल्याला काय कोणत्या स्टेज मध्ये विचार करता येईल बघा. दिस इन्क्लुड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाइप्स ऑफ डिझास्टर. यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ प्रो डिझास्टर एरियाज. प्रो डिझास्टर एरिया याच्या आधी कुठं डिझास्टर घडलेला आहे तो एरिया लोकेट करणं महत्वाचं आहे, तो आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. त्या ठिकाणी घडून गेलेला डिझास्टर जो आहे त्याची इंटेन्सिटी किती होती, तीव्रता किती होती, किती लोकांना त्याच्यामध्ये लाईफ गमवावी लागली, आपला जीव गमवावा लागला, या सगळ्या गोष्टीचं जे आहे तो डाटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. देन प्रोबेबल साइट्स ऑफ डिझास्टर. शक्यता म्हणजे जुने स्पॉट आणि नवीन कुठले स्पॉट तयार होऊ शकतात, प्रोबेबल साइट्स सुद्धा शोधणं गरजेचं आहे.
probable sites of disaster through predictive intensity map and hazard map respectively. हेझार्ड मॅप म्हणजे काय आणि इंटेन्सिटी मॅप म्हणजे काय, आणि जिथं जिथं खरोखर असे डिझास्टर घडतात तर त्याचा हेझार्ड मॅप आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि प्रेडिटिव्ह इंटेन्सिटी मॅप म्हणजे शक्यता आहे की दुसऱ्या कुठल्या एरियामध्ये असा डिझास्टर होऊ शकतो, तसा इंटेन्सिटी मॅप आणि हेझार्डस मॅप दोन्ही तयार करणं गरजेचं आहे. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे लोकांचंही अवेअरनेसचं ट्रेनिंग आणि जी काही एजन्सी असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्यांची सुद्धा जी डिझास्टरची गरज आहे किंवा डिझास्टरचं जे ट्रेनिंग आहे ते बिफोर डिझास्टर महत्वाचं आहे, प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये महत्वाचं आहे. हे लोकांना ट्रेन करणं किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना ट्रेन करणं हे महत्वाचं आहे. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट विषयी म्हणजे भूकंप झाल्यावर काय केलं पाहिजे, भूकंप म्हणजे नेमका काय होतो, कशा पद्धतीने हानी होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस जे आहे लोकांच्या मध्ये आणणं गरजेचं आहे. द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यासाठी राबवले पाहिजेत, लोकांच्या मध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर मास मीडियाचा उपयोग करून लोकांना प्रशिक्षित केलं पाहिजे. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आता इथं पुढे येते पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय महत्वाचं आहे बघा. प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम्सला जे काय आवश्यक मदत आहेत सुविधा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत. मग मेडिसिनची गरज असेल, फूड असेल, वॉटर असेल, शेल्टर असेल, ह्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. पार्टिसिपेशन ऑफ प्रोबॅबली लोकल पीपलचं पार्टिसिपेशन घेणं महत्वाचं आहे. सेव्ड फ्रॉम डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प ऑफ विक्टीम, हे सगळं काल बघितलं आपण. क्विक एस्टॅब्लिशमेंट फॉर हेल्प सेंटर, तातडीनं हेल्प सेंटर प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. म्हणजे जिथं डिझास्टर हॅपन झालेला आहे त्याच ठिकाणी एक तातडीचं मदत केंद्र असतं किंवा तातडीनं त्या ठिकाणी आरोग्य सुविधा जरी असतील, म्हणजे हॉस्पिटल हे खूप दूर असतं, सरकारी असेल कुठलंही, आणि विक्टिम्स आणि हॉस्पिटल मधलं अंतर हे कमी करणं गरजेचं असतं. आणि म्हणून एक क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर महत्वाचे आहेत. मग आरोग्याच्या सुविधा असतील किंवा लोकांना जागरूकता आणण्यासाठी काही मार्गदर्शनाची गरज असेल तर असे हेल्प सेंटर सुद्धा निर्माण करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मांढरदेवीची दुर्घटना झाली की ज्याच्यामध्ये अनेक लोकांची चेंगराचेंगरी झाली, तर त्या ठिकाणी हेल्प सेंटर सातारा जिल्ह्यातल्या ऍडमिनिस्ट्रेशनने तयार केली. अशी वेगवेगळ्या इन्सिडेंट्सच्या वेळी, डिझास्टरच्या वेळी हेल्प सेंटर तयार करणं गरजेचं असतं. डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सेंटर्स, म्हणजे कंट्रोल सेंटर्स कसे असतील, काही वेळेला डिझास्टर घडतं त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र तयार करावं लागतं. काही वेळेला मेडिकल गरज जी आहे ती लोकांची, म्हणजे रिक्वायरमेंट कशाची आहे, मेडिकल असिस्टंट जास्त पाहिजे का प्रोटेक्शन जास्त पाहिजे, कोणत्या पद्धतीची मदत गरजेची आहे त्यानुसार जे कंट्रोल सेंटर आहे ते तयार होत असते. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प ऑफ categorization of the help material received from the control center, delivering the material to the victim and continuous review of the help. आता सगळ्यात महत्वाचं की लोकांना जे स्वरूपात मदत पाहिजे, मग मेडिकल असिस्टन्स पाहिजे का, फूड पाहिजे का, शेल्टर पाहिजे का, वॉटर सप्लाय पाहिजे, त्या कॅटेगरायझेशन नुसार मदत करणारे जे मटेरियल जे मिळालेलं आहे ते कॅटेगराईज करणं गरजेचं आहे. ते मटेरियल कॅटेगराईज केल्यानंतर त्याचा सप्लाय जो आहे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. डिलिव्हरिंग द मटेरियल टू द विक्टिम्स, जे ऍक्च्युली ज्या डिझास्टरला ज्यांच्यावर डिझास्टरचा इफेक्ट झालेला आहे असे ऍक्च्युली अफेक्टिंग जे पीपल आहेत त्यांच्यापर्यंत हे मटेरियल डिलिव्हर करणे गरजेचं आहे. कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प, ही मदत व्यवस्थित पोहोचते का, लोकांना आणखीन काही गरज वाटते का, किंवा मदत वाढवण्याची काय आवश्यकता वाटते का, या सगळ्या गोष्टीचं कंटिन्यू रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बीइंग अवेअर प्रिपेअर्ड ऑफ डिझास्टर रेस्क्यू, बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यूज, तातडीने मदत करण्यासाठी किंवा डिझास्टर मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सदैव तयार राहणं गरजेचं आहे. आता आपण बघतो की आस्पेक्ट ऑफ डीएम सर्कल, डिझास्टर मॅनेजमेंट सायकल,
डिझास्टर मॅनेजमेंटची सायकल जी आहे ती कशी चालते, की पहिल्यांदा आपण इथं बघतो, मी हायलाइट करतो जरा. पहिल्यांदा प्रिपेअरनेस महत्वाचा आहे. प्लॅन इज टू बी प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर. ऍक्शन प्लॅन तयार करायचा, प्रिपरेशन करायचं आहे. मग त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनचं प्रिपरेशन आणि लोकांचं प्रिपरेशन किंवा लोकांच्या मध्ये अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि तसा ऍक्शन प्लॅन तयार करणं गरजेचं असतं. त्यानंतरची स्टेज जी आहे रिडिम्शन, म्हणजे प्लॅन फॉर मिनिमायझिंग डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. ज्या ठिकाणी डिझास्टर घडत आहे त्या ठिकाणी किंवा घडणार आहे अशा ठिकाणी जे डॅमेज होणार आहे, लाईफ अँड प्रॉपर्टीचा सुद्धा डॅमेज होणार आहे, तो कसा मिनिमाइज करता येईल, रिडम्शन कसं करता येईल त्याचं, याच्यासाठी सुद्धा ऍक्शन प्लॅन करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रिपेअर्डनेस, आता पूर्वतयारी झाली आहे, ऍक्शन प्लॅन झालेला आहे, तर तयारी किती झालेली आहे याची सुद्धा चाचपणी करणं गरजेचं असतं. प्रिपेअर्डनेस, सज्जता किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. अ प्लॅन इज checked out so as to get the quick response from general public and administration. जनरल पब्लिक आणि ऍडमिनिस्ट्रेशन कडून कशा पद्धतीच्या सहकार्याची गरज आहे हे प्रत्यक्ष म्हणजे पाहणी किंवा त्याचं प्रिपेअर्डनेस किती आहे हे पाहणी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सुद्धा मॉक डिझास्टर्स घडवले जातात. म्हणजे जणू काही बॉम्ब ब्लास्ट झालेलाच आहे किंवा आता एखाद्या ठिकाणी आग लागलेलीच आहे, असा क्रिएटिव्ह सिच्युएशन तयार करून ह्या प्रिपेअर्डनेसची तयारी किंवा प्रिपेअर्डनेस चेक करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा जो आहे तो इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यू. इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टरचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे लाईफच्या दृष्टीनं किंवा प्रॉपर्टीच्या दृष्टीनं किंवा वॉटर असेल, फूड असेल, अशा वेगवेगळ्या व्ह्यूजने डिझास्टरचा आस्पेक्ट आहे की त्याची इंटेन्सिटी आहे ती पुन्हा पुन्हा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. त्यानुसार डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. रिस्पॉन्स टू द डिझास्टर, म्हणजे डिझास्टर घडल्यानंतरचा जो रिस्पॉन्स आहे, क्विक ऍक्शन आहे, इमर्जन्सी फेज आहे, ती पण महत्वाची आहे. इज टू बी गिव्हन इमिडिएटली आफ्टर द इन्सिडेंट. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल. डिझास्टर घडून गेल्यानंतर जे इमिजिएट मदत करणं गरजेचं आहे, रिस्पॉन्स, क्विक ऍक्शन, प्रतिक्रिया ही सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर पुढचा बघा रिसर्जन्स. रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर अँड नॅशनल प्रोग्रेस. म्हणजे नॅशनल प्रोग्रेस जो आहे तो नक्कीच डिझास्टरचा परिणाम त्याच्यावरती होत असतो. इकॉनॉमिक बॅलन्स जो आहे तो ढासळत असतो आणि मग नॅशनल प्रोग्रेस आणि इमर्जन्सी फेज याच्यामध्ये लिंक करणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी नॅशनल डॅमेजेस जे आहेत ते होतील किंवा नॅशनल डॅमेजेसची क्षमता जी आहे किंवा डिझास्टरचं जे डिस्ट्रक्शन आहे तो कमी करणे यासाठी आणि नॅशनल प्रोग्रेस जो आहे तो कमी, नॅशनल प्रोग्रेस कसा चालू राहील, तो कसा अबाधित राहील याच्यासाठी जी लिंक आहे त्याला रिसर्जन्स असं म्हणायचं. रिसर्जन्स इज द स्टेज, एक मिनिट, इट इज अ स्टेज युज्ड फॉर वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ नेशन. नेशनचं वेलफेअर काय, वेलफेअर म्हणजे काय तर लोकांच्या हितासाठी काम करणं, त्याला वेलफेअर म्हणतो आपण, किंवा त्यांचं पुनर्वसन करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये नेशनचं प्रोग्रेस हा दडून बसलेला आहे. तर यासाठी सुद्धा ही लिंक जी आहे रिसर्जन्स लिंक ही महत्वाची आहे. त्यानंतर पुढचं जे रिस्टोरेशन म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन. दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे समजा एखादा प्रदेश आहे त्या ठिकाणचे रोड खचलेला आहे, पूल नष्ट झालेला आहे, तर त्या लोकांचा आपोआपच काय होणार आहे तर प्रोग्रेस हा थांबणार आहे. तो प्रोग्रेस थांबला की त्याचा इफेक्ट हा नॅशनल डेव्हलपमेंट वरती होणार आहे. आणि म्हणून रिकन्स्ट्रक्शन किंवा रिस्टोरेशन हे डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट एस्टॅब्लिश्ड इमिडिएटली आयदर आफ्टर द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ऑर गेटिंग इंटिमेशन अबाउट इट. समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला असं पूर्व सूचना मिळाली की बॉम्ब ब्लास्ट होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी खरोखरच डिझास्टर घडून गेला आहे, तर या ठिकाणी तातडीनं जे डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट आहे ते स्थापन होत असतं.
इट रिव्ह्यू अबाउट व्हेरियस आस्पेक्ट ऑफ डिझास्टर. वेगवेगळ्या व्ह्यूने विचार करून ते डिझास्टर मॅनेजमेंट किंवा त्याचं नियोजन करत असतात. कीप कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ व्हेरियस एजन्सीज लाईक आर्मी, एअर फोर्स, नेव्ही, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, पॅरामिलिटरी फोर्सेस फॉर गेटिंग हेल्प. हेल्प मिळवण्यासाठी अनेक एजन्सीशी संपर्क या डिस्ट्रिक्ट युनिटला करावा लागतो. मग आर्मीची मदत काय घ्यावी लागत असेल, एनडीआरएफची मदत घ्यावी लागत असेल, पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत, पोलीस असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील किंवा RSP असतील, RFS असेल, या सगळ्यांची मदत, ज्या ज्या एजन्सीची मदत घेणं गरजेचं आहे त्या त्या एजन्सीशी कॉन्टॅक्ट ठेवणं हे देखील या डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटचं काम आहे. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर coordinating with various voluntary organization. जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील त्याच्याशी सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून मदत मिळवण्यासाठी सुद्धा कॉन्टॅक्ट करणं हे या एजन्सीचं काम आहे, या डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिटचं काम आहे. आता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, NDRF, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आपल्याला माहित आहे की कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ज्यावेळी पूर आलेला होता, महापूर म्हणूया आपण त्याला, महापूर आलेला होता, त्यावेळी एनडीआरएफच्या भरपूर टीम त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये मदत करत होत्या. याच्याशिवाय आपल्याला काही स्टेट लेवलला, काही नॅशनल लेवलला किंवा काही वर्ल्ड लेवलला सुद्धा काही ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम करताना दिसून येतात. यामध्ये काही आपण ऑर्गनायझेशनची नावं बघूया. युनायटेड नेशन्स डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट, एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर, एशियन डिझास्टर प्रिपेअर्डनेस सेंटर. म्हणजे बघा, काही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आहेत, काही एशियन लेवलला आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला माहितच आहे, आता सध्याच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारी ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आहे. आणि ते कोविडची सिच्युएशन काय आहे, कोणत्या भागामध्ये जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्या सगळ्यावरती सुद्धा लोकांना मार्गदर्शन करत असतात. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे युनेस्को आपण म्हणतो ज्याला, युनेस्को सुद्धा या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये महत्वाची एजन्सी आहे. आता जसं हे वर्ल्ड लेवलला आहे किंवा इंटरनॅशनल लेवलला, तसं भारताच्या लेवलला सुद्धा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, NDRF, ही जी आहे ती अतिशय महत्वाची फोर्स आहे. इट हॅज बीन एस्टॅब्लिश्ड ऍज पर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट इन 2005. डिव्हिजन ऑफ दिस फोर्स आर वर्किंग इन आर्मी, एक आर्मीची एक ब्रँच आहे त्याला NDRF म्हटलं जातं. ओव्हरऑल 12 डिव्हिजन्स ऑफ NDRF आर वर्किंग इन कंट्री. इट्स हेडक्वार्टर इन दिल्ली, महत्वाचं आहे, याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे की जिथून काही निर्णय घेतले जातात. म्हणजे ज्या स्टेटला समजा काही रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी या हेडक्वार्टरशी संपर्क साधून NDRF ची टीम जी आहे ती त्या त्या भागात बोलवण्यासाठी कॉलिंग करणं गरजेचं असतं. अँड इट इज इन ऍक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. इन महाराष्ट्र NDRF is in action through state reserve police force. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे RSP आपण ज्याला म्हणतो, हे सुद्धा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स मध्ये काम करतात. पर्सनल ऑफ दिस फोर्स हॅव सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन रेस्क्यू वर्क इन डिझास्टर लाईक सायक्लोन्स, क्लिफ स्लायडिंग, बिल्डिंग कोलॅप्सेस एक्सेट्रा. अचानक समजा जुन्या इमारती कोसळतात, सायक्लोनची अवस्था असते किंवा लँडस्लायडिंग होत असतं, तर अशा वेळी या डिझास्टर मॅनेजमेंट नुसार जी NDRF ची टीम आहे ती रेस्क्यू ऑपरेशन राबवत असते. आता या काही पिक्चर्स आपण ऑब्झर्वेशन करूया, काही सिम्बॉल्स. फ्लेमेबल लिक्विड, म्हणजे ह्या सूचना ज्या आहेत किंवा हे चित्र जे आहेत ते आपल्याला काहीतरी सुचवत असतात की इन्सिडेंट होऊ नये म्हणून अशा जे पिक्चर्स आहेत किंवा असे जे सिम्बॉल्स आहेत ते लोकांना सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात.
असे चित्र आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपण त्या ठिकाणी सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी आवश्यक त्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ फ्लेमेबल लिक्विड असेल तर ते ओपन करता कामा नये, ते हवेमध्ये पेट घेणार आहे, तर असे फ्लेमेबल लिक्विड हवेशी संपर्कात येऊ नये अशी काळजी घेणं गरजेचं आहे. फ्लेमेबल गॅस असेल तर त्याच्या संपर्कात न येता किंवा त्याचं जे लिकेज आहे तो थांबवणं गरजेचं आहे किंवा अशा फ्लेमेबल गॅसशी न खेळणं, त्याच्या आसपास न जाणं किंवा त्याचे सर्व प्रकारची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे तर याच्याशी त्याच्याजवळ अग्नी वगैरे असे जे एक्सप्लोजिव्ह मटेरियलला कारणीभूत ठरणार किंवा एक्सप्लोजनला कारणीभूत ठरणारे घटक आहेत ते त्याच्याजवळ न नेणं हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल भरतोय तर त्या ठिकाणी मोबाईल आपला सतत स्विच ऑन स्विच ऑफ करणं हे सुद्धा त्याचे जे रेडिएशन निर्माण होतात त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते. अशा काही गरजेच्या वस्तू आहेत. सिम्बॉलचा आपण अर्थ समजून घेतला की आपण त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. इव्हन आपल्या घरामध्ये सुद्धा एक जिवंत बॉम्ब असतो ज्याला एलपीजी म्हणतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तर त्याच्याशी सुद्धा म्हणजे सुरक्षितरित्या हँडलिंग करणं गरजेचं आहे. गॅसची उंची जी आहे म्हणजे आपण म्हणतो शेगडीची उंची ही सिलेंडरच्या उंचीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे. कारण तो गॅस आपण नॉब फिरवल्यानंतर त्याचं गॅसेस स्टेटमध्ये रूपांतर होत असतं. ऍक्च्युली तो लिक्विफाईड आहे तर तो गॅसेस स्टेट मध्ये जात असतो आणि मग तो युजफुल आपल्याला करता येत असतो. पण जर आपण शेगडीची उंची जर सिलेंडर पेक्षा कमी ठेवली तर तो लिक्विफाईड स्वरूपात जसाच्या तसा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सुद्धा आपला जो आहे जो एलपीजी आहे तोही अनावश्यकरित्या वापरला जातो. शिवाय डिझास्टर होण्याची शक्यता असते, विस्फोट होण्याची सुद्धा शक्यता असते किंवा ज्या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चाललेलं आहे अशा ठिकाणी विस्फोटक गोष्टी नेणं किंवा त्या ठिकाणी आग लागणं हे सुद्धा धोक्याच्या सूचना आहेत. आता खाली आपण एक काही चित्र बघतो बघा. ए चित्रामध्ये आपल्याला भूकंपामध्ये बिल्डिंग कोलॅप्स झालेल्या दिसत आहेत किंवा त्याला क्रॅकिंग गेलेलं दिसतंय. फॉलोइंग आर सम पिक्चर्स ऑफ डिझास्टर. विच प्रिकॉशन शुड यू टेक ड्युरिंग द डिझास्टर. काय केलं पाहिजे बघा भूकंपासारख्या सिच्युएशन मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक तर अशा एखाद्या भागामध्ये लपलं पाहिजे. कठीण एखादा आपल्या डोक्यावरती कठीण एखाद्या वस्तूचं संरक्षण घेतलं पाहिजे. आपण त्याच्या खाली लपलं पाहिजे किंवा सुरक्षित ठिकाणी आपण अगदी असे बिल्डिंग असेल तर बिल्डिंग मधून बाहेर पडता येत असेल तर बाहेर पडून आपण रस्त्यावरती किंवा ओपन एरियामध्ये येणं गरजेचं असतं. याशिवाय इतर लोकांना सुद्धा आपण जाग करणं गरजेचं आहे. इतर लोकांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी किंवा त्या ऍक्सिडेंटल एरिया जो असेल त्याच्यापासून दूर आणणं गरजेचं आहे. अवेअरनेस लोकांच्या मध्ये आणणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या चित्रामध्ये बी चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. आगीची घटना आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. अग्निशमन दल जे आहे त्याला त्वरित बोलवलं पाहिजे किंवा वाळू असेल पाणी असेल त्याचा वापर करून तातडीने ती आग विझवणं गरजेचं आहे. अशा काही ऍक्शन्स जे आहेत ते आपण तातडीने करणं गरजेचं आहे. आता तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय स्नेक बाईट होत आहे एखाद्या व्यक्तीला. तर आपल्याला माहिती आहे स्नेक बाईट झाल्यानंतर त्या ठिकाणी जिथं दंश झालेला आहे ती जागा जी आहे त्याच्यावरती नाईफने शार्प नाईफने किंवा जंतुनाश केलेल्या नाईफने कट करणं गरजेचं आहे. वाउंड करणं गरजेचं आहे की त्याच्यातून रक्तही बाहेर पडू शकतं. त्यानंतर त्याच्यापासून दूर अशा उंच ठिकाणी जिथून रक्तवाहिनी आपल्या हार्टकडे किंवा लंग्सकडे जाते त्या ठिकाणी घट्ट बांधणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय होईल जर विषाचा रक्तप्रवाह आहे तो संपूर्ण शरीरात न पसरता त्या भागापुरता तो मर्यादित राहू शकेल. अशा काही प्रिकॉशनरी वर्क जे आहेत हे डिझास्टर मध्ये आपण इमर्जन्सी स्टेजला वर्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला कसं ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे हे पण या चित्रातून शिकतोय. फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ऍक्शन. क्रेडल मेथड, कॅरिंग ऑन बॅक, कॅरिंग ऑन टू हँड्स आर टू बी फॉलोड. पहिल्यांदा इमर्जन्सी ऍक्शन्स काय केल्या पाहिजेत. जर तो विक्टिम आहे त्याला क्रेडल मेथडने असेल किंवा कॅरिंग ऑन बॅक पाठीवरून वाहून नेणे किंवा कॅरिंग ऑन टू हँड्स दोन हातावरती वाहून नेणे इथं आपल्याला दिसतंय चित्रामध्ये.
या वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकतो आपण, तर त्या विक्टिमला मदत प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्यांना योग्य जिथं त्याला मेडिकल असिस्टन्स मिळू शकतो अशा ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे. दोज मेथड डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ विक्टीम. विक्टीमची कंडिशन कशी आहे त्यानुसार योग्य ती पद्धत वापरणं गरजेचं आहे. व्हरायटी ऑफ डिझास्टर लाईक ऍक्सिडेंट, स्टेम्पेड, injuries in fighting, electric shock, burns, heat shock, snake bite, dog bite, fire due to the electric short circuit, epidemic of diseases. अशा वेगवेगळ्या डिझास्टर मध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या क्रेडल मेथड किंवा कॅरिंग ऑन बॅक, त्यानंतर कॅरिंग ऑन 2 हँड्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने मदत पोहोचवणं गरजेचं असतं विक्टीमला. विक्टिम्स ऑफ डिझास्टर नीड्स टू बी ऑफर्ड some primary help or medical treatment. Before actual medical treatment, प्रायमरी जी मदत केली जाते, हेल्प केली जाते, ज्याला आपण फर्स्ट एड म्हणतो, अशा सुद्धा सुविधा विक्टिम्सला प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. फर्स्ट एड इज युजफुल इन सच सर्कमस्टन्सेस. अशा सिच्युएशन मध्ये, अशा सर्कमस्टन्सेस मध्ये फर्स्ट एडची सुविधा ही बिफोर मेडिकल ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. आता आपल्या घरामध्ये जर फर्स्ट एड तयार करायचा झाला, फर्स्ट एड बॉक्स, तर त्याच्यामध्ये काय पाहिजे बघा, बँडेज स्ट्रिप्स ऑफ डिफरंट साइज, वाउंड गॉज म्हणजे जाळी असते बघा त्या बँडेज वरती बांधण्याची, ट्रायंग्युलर और सर्क्युलर बँडेज, वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या असतात. त्यानंतर मेडिकेटेड कॉटन जो आहे मेडिकेटेड तो महत्वाचा आहे. घरामध्ये असणाऱ्या कापसामध्ये त्या पद्धतीने सुरक्षितता नसते किंवा तो मेडिकेटेड नसतो, त्यामुळे जखमेवर लावल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेडिकेटेड कॉटन वापरलेलं चांगला. त्यांना हँड ग्लोव्ज असले पाहिजेत याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स मध्ये. क्लीन अँड ड्राय क्लॉथ असणं गरजेचं आहे, सोप असणं गरजेचं आहे, अँटीसेप्टिक डेटॉल सारखा किंवा सॅव्हलॉन सारखा असणं गरजेचं आहे, सेफ्टी पिन्स असणं गरजेचं आहे, ब्लेड्स, स्मॉल पिन्स, निडल्स, बँडेड, टॉर्च म्हणजे समजा अंधाराची स्थिती आहे तर फर्स्ट एड बॉक्स पुरवत असताना किंवा मदत प्रोव्हाइड करत असताना ऍक्च्युली वाउंडिंग कुठं आहे, काय झालेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. सीझर असणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्मोमीटर असणं गरजेचं आहे. तर पेट्रोलियम जेली सारखा पदार्थ त्यामध्ये असणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मेडिकल बॉक्स मध्ये किंवा फर्स्ट एड बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आता मॉक ड्रिल संदर्भात एक शेवटचाच पॉइंट आहे. मॉक ड्रिल जे आहेत त्याच्या संदर्भात माहिती घेऊया आपण. आता मॉक ड्रिल म्हणजे काय, तर आपण याच्या आधी बघितलं की प्रिपेअर्डनेस जो आहे, तयारी आहे, की आपण कशा पद्धतीने डिझास्टरला फेस करू शकतो ते पाहण्याची गोष्ट म्हणजे मॉक ड्रिल्स. प्रॅक्टिस टू चेक प्रिपेअर्डनेस ऑफ फेसिंग डिझास्टर व्हेरी फास्टली. म्हणजे आपल्याला जर प्रिपेअर्डनेस पाहायचा असेल तर त्याची तयारी किती झाली हे जर पाहायचं असेल तर मॉक ड्रिल हा सगळ्यात महत्वाचा तिथं पर्याय आहे. व्हर्च्युअल अँड अपॅरंट सिच्युएशन ऑफ डिझास्टर इज क्रिएटेड. व्हर्च्युअल सिच्युएशन तयार केली जाते की जणू काही आग लागली आहे, जणू काही बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे किंवा भूकंपच आता झालेला आहे किंवा सुनामी आलेले आहे. अशा व्हर्च्युअल सिच्युएशन तयार केल्या जातात, डिझास्टर व्हर्च्युअल तयार केले जातात आणि ऍक्शन चेक केली जाते. चेक द रिॲक्शन टाइम फॉर एनी टाइप ऑफ डिझास्टर. कितव्या मिनिटामध्ये किंवा किती सेकंदामध्ये किंवा किती लवकरात लवकर मदत तिथं पोहोचवता येते याचा प्रिपेअर्डनेस चेक करता येतो. ट्रेन्ड पर्सनेल ऑब्झर्व देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू चेक एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन डिझाईन बाय द डिझास्टर रेमेडीज. डिझाईन फॉर डिझास्टर रेमेडीज. डिझास्टर रेमेडीज साठी डिझास्टर मधला उपाय म्हणून जे काही ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे त्या ऍक्शन प्लॅन नुसार पर्सन जे आहेत ऍडमिनिस्ट्रेशनचे असतील तर ते ट्रेन्स आहेत का किंवा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्झर्व करण्यासाठी ते केपेबल आहेत का, ह्याचं सगळ्याचं एक्झिक्युशन या मॉक ड्रिल मध्ये होत असतं. दिस हेल्प टू चेक द इफिशियन्सी ऑफ सिस्टीम प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रिड्रेसल. डिझास्टर घडून गेल्यानंतर त्याचं रिड्रेसिंग जे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कार्यान्वित असणारे लोक, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारे लोक, त्यांची इफिशियन्सी किती आहे, ते ऍक्च्युली डिझास्टरला फेस करण्यासाठी सक्षम आहेत का
हे चेक करण्यासाठी सुद्धा मॉक ड्रिल्स महत्वाचे आहे. मॉक ड्रिल इज अरेंज्ड ऑन डिझास्टर ऑफ फायर इन व्हेरियस स्कूल्स बाय द फायर फायटर्स. आता हे खरं होत नाही, पण फायर फायटर्स जे आहेत त्यांच्या मार्फत अशा मॉक ड्रिल्स प्रत्येक शाळेमध्ये होणं गरजेचं आहे. मध्यंतरी अशा कित्येक घटना शाळेमध्ये झाल्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचा भात शिजवताना अनेक दुर्घटना होऊ शकतात, अनेक दुर्घटना होत असतात. तर अशा दुर्घटनांमध्ये तिथल्या मुलांना, तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुद्धा काही वेळेला या डिझास्टरला सामोरे जावं लागतं किंवा काही वेळेला लाईफचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. अशा वेळी या फायर फायटर्स मार्फत त्या मॉक ड्रिल्स घेणं गरजेचं आहे की ऍक्च्युली फायर ज्यावेळी निर्माण होते किंवा फायर सारखा डिझास्टर जर झाला किंवा हॅपन झाला तर कशा पद्धतीने त्याला फेस केलं पाहिजे याचं मॉक ड्रिल जे आहे ते फायर फायटर्स मार्फत प्रत्येक स्कूलमध्ये घेणं गरजेचं आहे. इट इन्क्लुड्स द डेमॉन्स्ट्रेशन लाईक एक्झिक्युटिंग द फायर, रेस्क्यूइंग द पीपल ट्रॅप्ड इन द हायर फ्लोअर ऑफ द बिल्डिंग. एक क्लासेसचं आपल्याला दुर्घटना आठवत असेल, गुजरात मधल्या एका क्लासेसमध्ये तळ मजल्याला आग लागली आणि वरच्या मजल्यावरती क्लासेसचे विद्यार्थी अडकलेले होते. त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने रेस्क्यू करावं लागलं याचं सुद्धा एक महत्वाचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. रेस्क्यूइंग द पीपल ट्रॅप्ड इन हायर फ्लोअर. तळ मजल्याला काही धोका निर्माण झाला आणि हायर फ्लोअर मध्ये असणाऱ्या लोक जे आहेत ते अडकले जातात, त्यांना खाली यायला मार्ग उरत नाही. अशा वेळी त्या लोकांना रेस्क्यू कसं करायचं हे देखील मॉक ड्रिल मुळे शक्य आहे. आग कशी विझवायची, एक्सटिंग्विशिंग द फायर, याचं सुद्धा मॉक ड्रिल करणं गरजेचं आहे. रेस्क्यूइंग द पीपल्स ऑर पर्सन्स हुज क्लॉथिंग हॅव कॅचड द फायर्स. हे समजा एखाद्या व्यक्तीच्या कपड्याला आग लागलेली आहे तर पटकन त्याच्यावरती पाणी ओतणं किंवा त्यापेक्षा महत्वाचं की एखादे जाड घोंगडी असेल किंवा चादर असेल तर त्याच्या भोवती पटकन लपेटणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा वेगळा कुठलाही उपाय करणे योग्य नाही. पाणी टाकण्यापेक्षा सगळ्यात पटकन त्याच्या भोवती घोंगडी टाकणं गरजेचं आहे की ज्यामध्ये त्याला त्याच्या कपड्याला लागलेली आग जी आहे ती तातडीने विझवता येते. Such activities are also arranged by police force and voluntary organization. ज्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहेत, त्यांच्या मार्फत किंवा पोलीस खात्यामार्फत सुद्धा अशा मॉक ड्रिल्स घडवून आणल्या जातात. याच्याशिवाय शाळांमध्ये अवेअरनेस जे आहे डिझास्टरच्या संदर्भात ते करणं गरजेचं आहे. इथं आपल्याला काही म्हणजे स्टुडंटचा ग्रुप दिसतोय ते डिझास्टरच्या अवेअरनेससाठी आपल्या हातामध्ये काही बोर्ड घेऊन उभे आहेत. क्लीनलीनेस अँड हेल्थ इज ऑलवेज द को एक्झिस्ट. जिथं क्लीनलीनेस आहे तिथं हेल्थ असते, असं यातून संदेश दिलेला आहे. गिव्ह अप द ऍडिक्शन अँड स्टे हॅपी. ऍडिक्शन सोडा आणि हॅपी राहा. हेल्दी लाईफ इज इज की टू सक्सेस. हेल्दी लाईफ ही सक्सेसची की आहे. फॉलो द रूल्स, अवॉइड द डिझास्टर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. टुडे स्टुडंट्स आर फ्युचर सिटीजन ऑफ द कंट्री. आज जर या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर ते भविष्यामध्ये डिझास्टर साठी फाईट करणारे चांगले सक्षम असे नागरिक बनणार आहेत. आता काही महत्वाच्या गोष्टी चॅप्टरच्या शेवटाला. डू नॉट कोज ऑर पुश इच अदर व्हाईल युझिंग स्टेअरकेस इन द स्कूल. चाऊज म्हणजे त्रास देणे अँड पुश एकमेकाला ढकलणे अशा प्रकार जे आहेत ते स्टेअरकेस वरती स्टेअरकेस यूज करताना करू नये. त्याच्यामुळे काय होतं तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन अँड यूज ऍज पर नीड. पोलीस असेल तर 100, फायर ब्रिगेड असेल तर 101, डिझास्टर कंट्रोल युनिट असेल 108, अँब्युलन्स असेल 102. आता अलीकडे आणखीन खूप मोठ्या प्रमाणात हे आपल्याला हेल्पलाईन नंबर जे आहेत ते अवेलेबल आहेत, तर त्याचाही वापर करणं गरजेचं आहे. फॉलो द ट्रॅफिक रूल. ट्रॅफिक रूलचा वापर करणे किंवा योग्य पद्धतीने ट्रॅफिक रूल्स त्याचं पालन करणं गरजेचं आहे. लुक ऍट लेफ्ट अँड राईट साइड व्हाईल क्रॉसिंग द रोड.
एन्श्युअर दॅट द व्हेकल्स आर नॉट पासिंग बाय. डू नॉट टच एनी अनक्लेम्ड ऑब्जेक्ट. ज्याच्यावरती आपला काही क्लेम नाही अशा ऑब्जेक्टला टच करणं किंवा बेवारस वस्तू ज्या आहेत त्याला टच करणं योग्य नाही. किंवा त्याची सूचना जी आहे ती सूचना सुद्धा आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये देणं गरजेचं आहे. डू नॉट स्प्रेड रुमर. म्हणजे एखाद्या घटनेविषयी अफवा. आता समजा कोविडचं लसीकरण चालू आहे तर व्हॉट्सअपवरती अनेक मेसेज असे पसरत असतात की नागरिकांना या लसीकरणापासून प्रवृत्त करण्यासाठी, म्हणजे लसीकरण होऊ नये ते स्टॉप करण्यासाठी सुद्धा अशा रुमर्स पसरवल्या जातात, अफवा पसरवल्या जातात. तर तेही आपण अशा विनाकारण अफवा पसरवू नये किंवा त्याला सुद्धा आपण खतपाणी घालू नये. डू नॉट मेक चाऊज ऍट द क्राउडेड प्लेसेस. क्राउडेड प्लेसेस जर असतील तर अशा ठिकाणी विनाकारण अफवा किंवा अशी परिस्थिती की चेंगराचेंगरी होण्यासाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण करू नये. उदाहरणार्थ समजा एखादी यात्रा भरलेली आहे तर उगाच प्रसादासाठी वगैरे साहित्य फेकायचं किंवा लोकांना आवडेल अशा वस्तू टाकायच्या किंवा अफवा पसरवायच्या ज्यामुळे ती चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. तर अशा सिच्युएशन तयार न करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ठीक आहे. हा 10वा चॅप्टर जो आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आता वेळ थोडा 3च मिनिटं राहिलेला आहे तर आपण आजचं लेक्चर स्टॉप करूया.